या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण 10वीच्या इंग्लिश ग्रामरची बॅच सुरुवात केलेली आहे आणि या ग्रामरमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती हा चॅप्टर अभ्यासत आहोत. या चॅप्टरमध्ये सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार आपण 5 प्रकार सर्वनामाचे अभ्यासलेले आहेत. आज त्या पुढचे प्रकार जे आहेत सर्वनामाचे याचा अभ्यास करणार आहोत. तर चला पाहूयात सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार. आज सर्वनामाचा 6वा प्रकार अभ्यासूयात. तो म्हणजे प्रकार जो आहे 6वा इंटरगेटिव्ह प्रोनाउन. इंटरगेटिव्ह प्रोनाउन यालाच या इंटरगेटिव्ह प्रोनाउनलाच प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. इंटरगेटिव्ह प्रोनाउनला प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतात. इंटरगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. तर चला मग प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय तर बघा, वाक्यामध्ये काही शब्द प्रश्न विचारण्यासाठी जर आले असतील, WH शब्द जसं की हू आहे, विच आहे, व्हॉट, हुम, हुज असे शब्द जर वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी एखाद्या नामाच्या अगोदर जर आले असतील तर अशा प्रश्न दर्शविणाऱ्या किंवा प्रश्नार्थक सर्वनाम असं त्याला म्हणायचे. अशा शब्दांना किंवा अशा सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम. मग पाहूयात चला. हू दिलेल्या वाक्यात हू WHO हू, whom, comma, who, comma, whom, comma, which, who, comma, whom, comma, which, किंवा what, किंवा what असे प्रश्नार्थक शब्द आले असतील, असे प्रश्नार्थक शब्द आले असतील आणि त्याचे उत्तर एखादे नाम येत असेल तर आणि एखादे नाम येत असेल तर अशा प्रश्नसूचक शब्दांना इंटरगेटिव्ह प्रोनाउन म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतात. प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. पहा, प्रश्नार्थक सर्वनाम जे आहे या प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे WH वर्ड जे आहेत जसे की हू आहे, हुम आहे, विच आहे, व्हॉट आहे. जर हे जर शब्द वाक्यात आले असतील आणि वाक्यात आल्यानंतर त्या प्रश्नसूचक शब्दाचं उत्तर जर एखादं नाम आलं असेल तर त्यांना काय म्हणायचं आहे, अशा शब्दांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे इंटरगेटिव्ह प्रोनाउन्स. आणि मग या प्रश्नार्थक सर्वनामाची सुद्धा काही विभक्ती आहेत. त्या विभक्ती काय होतात हे आपण पाहूयात. प्रश्नार्थक सर्वनामाच्या विभक्ती. प्रश्नार्थक सर्वनामाच्या विभक्ती काय आहे त्या विभक्ती पहा. 3 प्रकारच्या विभक्ती याच्या होतात. एक नॉमिनेटिव्ह केस. नॉमिनेटिव्ह म्हणजेच याला आपण प्रथमा विभक्ती म्हणतो. नॉमिनेटिव्ह
केस. दुसरा आहे ऑब्जेक्टिव्ह केस. ऑब्जेक्टिव्ह केस केस म्हणजे विभक्ती, लक्ष ठेवा. आणि पजेसिव्ह केस. आता नॉमिनेटिव्ह केस म्हणजे कोणती विभक्ती बघा. नॉमिनेटिव्ह म्हणजे प्रथमा, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे द्वितीया आणि पजेसिव्ह केस म्हणजे षष्ठी. या विभक्तीचे प्रथमा विभक्ती आपण याला प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती आणि षष्ठी विभक्ती असं मराठीत म्हणतो. मग जर तुम्हाला एखादा समजा प्रश्नसूचक शब्द दिलाय, प्रश्नार्थक शब्द दिलाय, जसं की समजा हू, WHO, हू हा शब्द दिला आहे आणि या हू ची विभक्ती काय होते? द्वितीया. त्यानंतर विच जर दिला असेल, WH, विच, याची विभक्ती काय होते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि बघा WHO, हू या शब्दाची, या प्रश्नार्थक शब्दाची विभक्ती आहे हुम, WHOM, हुम. ऑब्जेक्टिव्ह केस काय आहे? हुम. तर या हूची पजेसिव्ह केस हुज अशी आहे. हुज. हुम म्हणजे कोणाला आणि हुज म्हणजे कोणाचा असं झालं. विच हा जो शब्द आहे, या डब्ल्यू शब्दाची विभक्ती काय होते? याच्यामध्ये मात्र बदल होत नाही. द्वितीय विभक्ती जी आहे त्याच्यामध्ये बदल होत नाही. विच असंच राहतो ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये सुद्धा. पण जर पजेसिव्ह केस असेल तर विचचा सुद्धा बदल हुज असाच होतो. काय होतो? हुज. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा डब्ल्यूला काय सांगतो? हू. नॉमिनेटिव्ह केस काय आहे? हूची हुम आहे. हू म्हणजे कोणाला, हू म्हणजे कोण, हू म्हणजे कोणाला आणि हुज म्हणजे कोणाचा असाचा अर्थ होतो. व्यक्तीसाठी हू वापरतात. व्यक्ती जर असेल एखादं नाम किंवा जर समजा व्यक्ती असेल त्याच्यासाठी हू वापरतात. तर विच कोणासाठी वापरतात? प्राण्यासाठी. किंवा जर एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूसाठी सुद्धा या विचचा उपयोग करतात. आलं लक्षात? अशा प्रकारे या सर्वनामाच्या विभक्ती आहेत. तर आता काय करूयात आपण, याचं सेंटेन्स पाहूयात. सेंटेन्स कसं होतं? आता समजा एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. राम किल्ड रावण. राम किल्ड रावण. आता या ठिकाणी हा जो शब्द आहे राम, या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे. आणि तुम्हाला म्हणजे हा प्रश्न तयार करा. हा असं तुम्हाला सेंटेन्स विचारतात. फ्रेम अ क्वेश्चन असं तुम्हाला विचारतात. एक सेंटेन्स दिलं जातं. म्हणजे इंटरगेटिव्ह प्रोनाउन लक्षात ठेवा. आपल्याला सेपरेट चॅप्टर पाहिजे आहे इंटरगेटिव्ह प्रोनाउन ह्याच्यावर. इंटरगेटिव्ह क्वेश्चन जे आहे, जे प्रश्नार्थक वाक्य, याच्यावर सेपरेट एक स्वतंत्र व्हिडिओ बनवायचा आहे. कारण की आपला प्रश्न कशा प्रकारे बनवतात याचा अभ्यास करायचा आहे. तरी सुद्धा मी वारंवार तुम्हाला वेगवेगळ्या ज्यावेळेस जिथं असा उल्लेख येईल त्यावेळेस तिथं माहिती सांगितलेली आहे. पण सविस्तर त्याचा सुद्धा अभ्यास आपण करणार आहोत. असं तुम्हाला परीक्षेमध्ये एक सेंटेन्स कोणतंही दिलं असतं आणि एका शब्दाला किंवा एका फ्रेजला अंडरलाईन केलेलं असतं आणि तुम्हाला सांगतात की फ्रेम अ क्वेश्चन. तर मग आता या ठिकाणी समजा सेंटेन्स दिले रावण किल्ड रावण, राम किल्ड रावण. तर मग या अंडरलाईन केलेल्या शब्द उत्तर आलं पाहिजे. आणि हे उत्तर येण्यासाठी आपल्याला एक क्वेश्चन करायचं आहे. काय क्वेश्चन करावं लागेल, कसं करावं लागेल, आता ते सुद्धा माहिती पाहिजे. बघा जर समजा एखाद्या सब्जेक्टला अंडरलाईन केलं, सब्जेक्ट कर्त्याला, तर आपला प्रश्न प्रथमा विभक्तीने हूने विचारावा लागेल. किंवा जर व्यक्ती असेल तर हूने, वस्तू असेल, वस्तू किंवा प्राणी असेल तर विचने विचारायचं आहे. आता या ठिकाणी काय आहे? व्यक्ती आहे राम. क्वेश्चन तयार करा हू. आता या ठिकाणी टेन्स जो आहे याचा सेंटेन्स आपल्याला ओळखता आला पाहिजे. राम किल रावण, सब्जेक्ट प्लस V2 प्लस O आहे म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे. या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद येईल डीड. हू डीड किल रावण, हू डीड किल रावण.
आता या ठिकाणी बघा काय आलेलं आहे, या प्रश्न कसा कसा तयार झालाय, हु डिड किल रावण, रावणाला कोणी मारले, रावणाला कोणी मारले. वाक्यात सब्जेक्ट काय आहे, WH वर्ड काय आहे, हु, आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं जर समजा प्रश्न अर्थात प्रश्न सूचक शब्द आला असेल तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं आहे, प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम हु आहे. तसंच हु असेल, विच असेल, व्हॉट असेल असे प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नसूचक शब्द येत असतात. तर मग या ठिकाणी हे सर्वनाम वापरलेलं आहे. त्यानंतर जर हेच वाक्य असेल आणि इथं अंडरलाईन न करता या ठिकाणी जर अंडरलाईन केलं असेल तर त्यावेळेस काय होईल, वाक्याचा म्हणजे त्यावेळेस प्रश्न बदलेल. प्रश्न काय होईल, आता वेगळा प्रश्न, कारण की कर्म ऑब्जेक्ट रावण आहे आणि या रावण या शब्दाला आपल्याला अंडरलाईन जर केला असेल त्याचा अर्थ काय होतो, रामाने रावणाला मारले, रामाने रावणाला मारले. याचा अर्थ काय होतो, हु डिड किल रावण, रावणाला कोणी मारले, त्याचं उत्तर काय होतं, रामाने रावणाला मारले, असं त्याचा आन्सर आहे. आता या ठिकाणी कोणाला रामाने मारले असा प्रश्न तयार करावा लागेल आपल्याला. कोणाला, मग कोण या शब्दासाठी काय आहे, whom did, whom म्हणजे काय, कोणी, whom did kill रावण, सॉरी राम किल, whom did राम किल. या ठिकाणी याचा अर्थ काय येतं, रावण. कोणाला रामने मारले, राम किल रावण. अशा प्रकारे आपण क्वेश्चन तयार करू शकतो आणि त्या सर्व WH वर्ड आहेत जी क्वेश्चन मध्ये येतात त्यांना काय म्हणतात, इंटरोगेटिव्ह प्रोनाउन असं म्हणतात. तर मग हा वाक्यात प्रोनाउन जो आहे सर्वनामाचा प्रकार, 6वा प्रकार आपण अभ्यासलेला आहे. पुढचा प्रकार पाहूयात. तर मित्रांनो अशा प्रकारे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन आहेत. आणि आता सर्वनामाचा जो पुढचा प्रकार आहे त्याचा आपण अभ्यास करूया. सर्वनामाचा पुढचा प्रकार 7वा प्रकार डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउनला मराठीमध्ये विभाजक सर्वनाम असतात. विभाजक सर्वनाम हा 7वा प्रकार अभ्यासूया. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउनला मराठीमध्ये विभाजक सर्वनाम म्हणतात. मग या डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन बद्दल माहिती घेऊया. चला, एका वेळी एकच, एका वेळी एकच. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय याची व्याख्या पाहूयात. एका वेळी एकाच व्यक्तीचा उल्लेख करायचा. एका वेळी एकाच व्यक्तीचा उल्लेख करायचा असेल तेव्हा वापरल्या जाणाऱ्या सर्व नामांना डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजे विभाजक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे विभाजक सर्वनाम असे म्हणतात. तर विभाजक सर्वनाम जे आहेत ते कोणते आहेत? विभाजक सर्वनाम बघा, 3 विभाजक सर्वनाम आहेत. each, EACH,
ईच या शब्दाचा अर्थ होतो प्रत्येक, ईच म्हणजे प्रत्येक. त्यानंतर दुसरं सर्वनाम आहे आयदर, EITHER. आयदरचा अर्थ होतो दोन्हीपैकी एक, आयदर दोन्हीपैकी एक. आणि तिसरं सर्वनाम जे आहे ते आहे नायदर. दोन्हीपैकी एक आणि नायदरचा अर्थ आहे दोन्हीपैकी एकही नाही, दोन्हीपैकी एकही नाही. तर असे हे विभाजक सर्वनाम आहे. आणि या सर्वनामाचा उपयोग कसा करतात? तिन्ही सर्वनाम ईच, आयदर, नायदर. ईच म्हणजे प्रत्येक, आयदर म्हणजे दोन्हीपैकी एक आणि नायदर म्हणजे दोन्हीपैकी एकही नाही. अशी तीन सर्वनाम जर एका वेळी एकाच व्यक्तीचा जर उल्लेख करायचा असेल तेव्हा त्या वापरल्या जाणारी सर्वनाम आहे तेव्हा त्याला म्हणायचे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. तर पाहूयात यांचा उल्लेख, यांचा उपयोग कसा करतात. विभाजक सर्वनामे. वरील तीनही, वरील म्हणजे आताचे जे ईच, आयदर आणि नायदर, वरील तीनही किंवा तिन्ही सर्वनामे एकवचनी असल्याने, एकवचनी म्हणजे सिंग्युलर, एकवचनी असल्याने ही, शी किंवा इट सारखेच, ही, शी, इट हे जे करते हे शी, इट नुसार प्लस एकवचनी करता, एकवचनी क्रियापद यांच्या नंतर वापरावे. नंतर वापरावे लागते. जसं आपण हीच्या नंतर काय करतो, ही, शी किंवा इट नंतर इज वापरतो. वर्तमान काळ असेल तर इज, जर भूतकाळ असेल तर वॉज, भविष्यकाळ असेल म्हणजे जर त्यात पूर्ण वर्तमान काळ असेल तर हॅज असं वापरतो, ह्या वापरत नाही. तशाच प्रकारे यांच्यानंतर सुद्धा एकवचनी करते असल्यामुळं एकवचनीच सहाय्यकारी क्रियापद किंवा एकवचनीच क्रियापद वापरायचं आहे. आणि ईजचा वापर प्रत्येक अर्थाने, ईजचा वापर प्रत्येक या अर्थाने केला जातो, म्हणून त्यानंतर एकवचनीच करतात, एकवचनी क्रियापद वापरावे. परंतु आयदर किंवा नायदर यांचा अर्थ दोन असा होत असला तरी ते सर्वनामे एकवचनी आहेत, म्हणून त्यांच्यानंतर सुद्धा एकवचनीच सहाय्यकारी क्रियापद वापरावे. एकवचनीच सहाय्यकारी क्रियापद वापरावे. तर पहा, इज हा जो करता आहे सर्वनाम जे आहे, तर इजचा उपयोग आपण
केला तर त्यावेळेस एकवचनी अर्थानेच वापरायचं त्याच्यानंतरचं सहाय्यकारी क्रियापद. आता या ठिकाणी एवढी माहिती झालेली आहे, याच्याऐवजी तुम्हाला शॉर्ट मध्ये तुम्ही समजून घेऊ शकता म्हणजे बॉक्सद्वारे. एवढं जर लक्षात नाही राहिलं तर त्यासाठी एकदम सुटसुटीत आपण लक्षात ठेवूयात. इच, त्यानंतर आयदर, नायदर, हे तिन्ही जी कर्ते आहेत यांच्यानंतर एक वचनी क्रियापद वापरायचं. एक वचनीच काय करायचंय, क्रियापद वापरायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. पण काय आहे एकवचनी क्रियापद म्हणजे कसं, आता उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया कसे यांचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल पहा, फॉर एक्झाम्पल each was punished. each was punished. आता या ठिकाणी पहा बऱ्याच जणांना एक वचनी किंवा सिंग्युलर क्रियापद म्हणजे कोणतं, सहाय्यकारी क्रियापद. आता या ठिकाणी each हे सर्वनाम आलेलं आहे, प्रोनाउन आले आणि या सर्वनामाच्या नंतर हे काय आहे, क्रियापद आहे, सहाय्यकारी क्रियापद. या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आहे. तर मग यानंतर हे एकवचनी आहे का अनेकवचनी, ही एकवचनी म्हणजे सिंग्युलर वापरायचं आहे, सिंग्युलर. या ठिकाणी each was असं जर लिहिलं, वॉचच्या वेअर असं जर लिहिलं, each were punished असं जर सेंटेन्स लिहिलं तर ते चूक आहे. कारण की each हे कसं आहे, सिंग्युलर प्रोनाउन आहे आणि सिंग्युलर प्रोनाउन असेल तर त्याच्यानंतर येणारे सिंग्युलरच वर्ब पाहिजे. त्याच्यामुळं हे बरोबर आहे, हे चूक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला एकवचनी करता जर दिला असेल तर त्याच्यानंतर एकवचनीच काय करायचे, सहाय्यकारी क्रियापद वापरायचं असतं. जसं आपण हीच्या नंतर काय करतो, हीच्या नंतर वाज वापरतो, हीच्या नंतर जर वेअर वापरलं तर ते कसं असणार आहे, चूक. हे बरोबर आहे. त्याच्यामुळं आपल्याला इथं जसं ईच असेल, ऐदर असेल किंवा नायदर असेल, त्या ठिकाणी एकवचनी सहाय्यकारी क्रियापद वापरावी लागतात किंवा वापरायचे आहे. त्यानंतर आणखी एखादं एक्झाम्पल पाहूयात. तर मित्रांनो पहा, अशा प्रकारे म्हणजे आपण हे जे प्रकार आहे असे भरपूर एक्झाम्पल आहेत. जसं की सांगायचं झालं तर each boy each boy या ठिकाणी पहा सर्वनाम काय वापरले, सिंग्युलर आहे. त्यानंतर वॉज हे सहाय्यकारी क्रियापद सिंग्युलर आहे. म्हणजे अशा प्रकारे या विभाजक सर्वनामांचा उपयोग केला जातो. त्यांना डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणतात. आणि जर त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद वापरायचं असेल तर ते एकवचनीच पाहिजे. अनेकवचनी जर असेल तर ते मात्र चूक आहे. तर पाहूयात त्याच्या पुढचा प्रकार, 7 प्रकार अभ्यासले आहेत आपण. 8वा प्रकार अभ्यासूयात आता. 8वा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी प्रोनाउन. त्यानंतरचा पुढचा प्रकार 8वा एक्सक्लेमेटरी. आपण वाक्यांच्या प्रकार ज्यावेळेस अभ्यासूयात त्यावेळेस वाक्यांच्या प्रकारामध्ये प्रश्नार्थक वाक्य, उद्गारवाचक वाक्य हे सुद्धा अभ्यासणार आहोत. तर आता अभ्यासूयात एक्सक्लेमेटरी प्रोनाउन, उद्गारवाचक. उद्गारवाचक सर्वनाम, उद्गार वाची सर्वनाम किंवा उद्गार दर्शक, असे दर्शक म्हणण्यापेक्षा वाची बरोबर. उद्गार वाचक सर्वनाम. आता या उद्गारवाचक सर्वनामाबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर यामध्ये येणारे जे सर्वनाम आहे ते उद्गार दर्शवणारे सर्वनाम असतात. आणि म्हणजे खास करून उद्गार दर्शवणारा जो सर्वनाम असतो ते वॉट असा शब्द असतो. आणि त्यानंतर जर उद्गार दर्शवणारं चिन्ह जर असेल, उद्गार दर्शवणारे चिन्ह वॉट या शब्दाच्या नंतर जर आलं तर त्या सर्वनामाला
उद्गारवाचक सर्वनाम म्हणायचे. इतकं हे उद्गारवाचक सर्वनामाचा प्रकार जो आहे तो सोपा आहे. तर त्याबद्दल लिहून घ्या. वॉट नंतर WHAT वॉट नंतर उद्गारवाचक वॉट WHAT नंतर उद्गारवाचक चिन्ह असल्यास उद्गारवाचक चिन्ह असल्यास उद्गारवाचक चिन्ह असल्यास अशा सर्वनामास उद्गारवाचक सर्वनाम म्हणजे एक्सक्लेमेटरी प्रोनाउन असे म्हणतात. असं त्याला काय म्हणतात. जर वॉटच्या नंतर उद्गारवाचक चिन्ह असेल तर उद्गारवाचक चिन्ह माहिती आहे एक रेष असते आणि त्याच्या खाली डॉट अशा प्रकारचे उद्गारवाचक चिन्ह असतं. फॉर एक्झाम्पल पाहूयात. व्हॉट आर यू हंग्री. फॉर एक्झाम्पल व्हॉट आर यू हंग्री हे शब्द आहे. आर यू हंग्री पहा या ठिकाणी वॉट असा शब्द दिलेला आहे आणि वॉटच्या नंतर काय केलं आहे उद्गार दर्शवणारे चिन्ह आहे. वॉटच्या नंतर उद्गार दर्शवणारे चिन्ह आणि म्हणून अशा प्रकारचं जर वाक्य असेल तर ते आहे एक्सक्लेमेटरी प्रोनाउन म्हणजे उद्गारवाचक सर्वनाम. तर इतका सोपा सर्वनामाचा प्रकार आहे उद्गारवाचक सर्वनाम. तर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे प्रोनाउनचे 8 प्रकार आपण अभ्यासले आहेत. यानंतरचा आपण शेवटचा प्रकार जो आहे प्रोनाउनचा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रकार अभ्यासणार आहोत तो म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउनला मराठीमध्ये संबंधित सर्वनाम असं म्हणतात. संबंधित सर्वनाम. तर चला पाहूयात संबंधित सर्वनाम. 9वा प्रकार सर्वनामाचा 9वा प्रकार आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. यालाच मराठीत म्हणतात संबंधित सर्वनाम. संबंधित सर्वनाम म्हणजेच रिलेटिव्ह प्रोनाउन. आता पहा रिलेटिव्ह प्रोनाउन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. पहा जर दिलेल्या वाक्यामध्ये हू हुम विच हुज असे जर काही शब्द आले असतील कोणते सांगितले बघा हू हुम हुज विच हू हुम हुज आणि विच किंवा व्हॉट असे जर शब्द आले असतील जर दिलेल्या वाक्यामध्ये या दिलेल्या वाक्यात जर प्रश्न विचारला असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर नाम येत असेल प्रश्नाचं उत्तर नाम आलं असेल तर त्या सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. आपण याच्या अगोदर हा सर्वनामाचा प्रकार अभ्यासला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजेच इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. जर दिलेल्या वाक्यामध्ये WH वर्ड असतील आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर नाम असेल तर त्याला म्हणतात प्रश्नार्थक सर्वनाम. तसंच जर हे जर एखाद्या प्रश्नार्थक वाक्यामध्ये वापरले असले शब्द एखाद्या नामापूर्वी जरी शब्द वापरले असतील तर त्यावेळेस त्याला म्हणायचं आहे प्रश्नार्थक विशेषण. आणि जर हेच शब्द एखाद्या वाक्यात 2 वाक्य जोडण्यासाठी जर वापरले असतील तर त्यावेळेस त्याला म्हणायचं आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह म्हणजे संबंधित सर्वनाम. जर 2 वाक्य जोडण्यासाठी प्रश्नार्थक वाक्यात न वापरता 2 वाक्य जोडायचे आहेत आणि ते वाक्य जोडण्यासाठी जरी सर्वनाम वापरलं तर त्याला म्हणायचं रिलेटिव्ह प्रोनाउन. तर पहा याच्याबद्दल माहिती लिहूयात आपण. हुम हू हुम हुज विच वरील शब्द
वरील शब्द एखाद्या वाक्यात, एखाद्या प्रश्नार्थक वाक्यात, एखाद्या प्रश्नार्थक वाक्यात वापरल्यास व अशा प्रश्नाचे उत्तर, अशा प्रश्नाचे उत्तर, खूप महत्वाचं आहे, लक्ष द्या, लिहून पण घ्या. एखाद्या प्रश्नार्थक वाक्यात वापरल्यास व अशा प्रश्नाचे उत्तर एखादे नाम येत असल्यास, नाम येत असल्यास त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनामाला काय म्हणतात आपण याच्या अगोदर अभ्यासलेला आहे. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन, असं म्हणतात. इंटरोगेटिव्ह प्रोनाउन असं म्हणतात. याशिवाय वरील प्रश्नसूचक शब्द एखाद्या प्रश्नार्थक वाक्यात नामा अगोदर वापरले असल्यास त्यांना प्रश्नार्थक विशेषण इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह यांना काय म्हणायचंय? प्रश्नार्थक सर्वनाम किंवा प्रश्नार्थक इथं म्हणायचं ऍडजेक्टिव्ह, प्रश्नार्थक विशेषण असे म्हणतात. तसेच वरील शब्द एखाद्या वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ते दोन वाक्य जोडण्यासाठी वापरले असतील तेव्हा त्यास रिलेटिव्ह प्रोनाउन असतात. रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे संबंधित सर्वनाम असतात. संबंधित सर्वनाम असे म्हणतात. पहा मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे. जर दिलेल्या वाक्यामध्ये हे शब्द प्रश्नार्थक वाक्यामध्ये जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर म्हणून येत असेल, नाम उत्तर जर आलं असेल तर त्याला म्हणतात त्यावेळेस प्रश्नार्थक सर्वनाम. याच्याशिवाय जर एखाद्या वाक्यामध्ये प्रश्नसूचक शब्द वापरले असतील, हेच वरील शब्द, आणि त्या प्रश्नसूचक शब्द वापरले आहेत आणि पण ते नामाच्या अगोदर वापरले आहेत, त्यावेळेस मात्र त्याला प्रश्नार्थक विशेषण म्हणायचे. काय म्हणायचं आहे? प्रश्नार्थक विशेषण. पहा, प्रश्नार्थक विशेषण. आणि जर तेच शब्द एखाद्या वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी वापरलेले नाही, पण प्रश्न विचारण्यासाठी न वापरता ते शब्द वाक्य जोडण्यासाठी जर वापरले असतील तर अशा वेळेस त्याला म्हणायचे रिलेटिव्ह प्रोनाउन, त्याला संबंधित सर्वनाम असं म्हणतात.
काय म्हणतात, संबंधित सर्वनाम. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊयात. उदाहरण पाहू. आता वाक्य जर तुम्हाला दिलं असेल, फॉर एक्झाम्पल हू आर यू असं सेंटेन्स दिलेलं आहे. दुसरे सेंटेन्स दिलेलं आहे. दुसरं सेंटेन्स समजा तुम्हाला दिलं आहे, द मॅन हू इज ऑनेस्ट. मॅन is honest. The man who is honest is trusted. The man who is honest is trusted. आणि तिसरा सेंटेन्स दिलेला आहे तुम्हाला, what time did you come. असे 3 सेंटेन्स दिलेले आहेत तुम्हाला. तर पहा वरील वाक्यामध्ये शब्द वापरले आहेत. पहिलं वाक्य जर आपण निरीक्षण केलं, पहिल्या वाक्यामध्ये काय केलं आहे, प्रश्न विचारलाय, हू आर यू, तू कोण आहेस. आणि या प्रश्नाचं उत्तर जर पाहिजे असेल तर आपल्याला सांगावं लागतं, आय एम डॅश डॅश. कोण जे असेल ते नाऊन येतं. पण उत्तर आय एम रमेश. रमेश हे काय आहे, नाऊन आहे, प्रॉपर नाऊन आहे, आपण पाहिलेले. मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे, नाम. जर आपल्याला सांगितलं तर माहिती काय, रिलेटिव्ह प्रोनाउन ज्यावेळेस आपण अभ्यासलं त्यावेळेस माहिती मी सांगितलं, जर दिलेल्या वाक्यात WH वर्ड हे असतील आणि त्यांचं उत्तर जर एखादं नाम आलं तर त्यावेळेस त्याला म्हणतात इंटररोगेटिव्ह प्रोनाउन. म्हणून वरील वाक्य हे कशाचं आहे, इंटररोगेटिव्ह प्रोनाउनचं आहे. इंटररोगेटिव्ह प्रोनाउन प्रश्नार्थक सर्वनामाचं आहे. त्यानंतर दुसरे जर सेंटेन्स आपण निरीक्षण केलं तर मॅन हू इज जस्ट ऑनेस्ट इज ट्रस्टेड. या वाक्याचं जर निरीक्षण केलं दुसऱ्या, तर ह्यामध्ये प्रश्न विचारलाय का, पहा प्रश्न विचारलेला नाही. आणि हे 2 वाक्य आहेत, द मॅन हू इज ट्रस्टेड, द मॅन हू इज हॉनेस्ट, द मॅन इज हॉनेस्ट. आणि दुसरं वाक्य द मॅन इज ट्रस्टेड. अशी 2 वाक्य आहेत. पण हे दोन्ही वाक्य आपल्याला एकाच शब्दाने जोडायचे आहेत, जोडले आहेत या ठिकाणी. आणि तो शब्द आहे हू. 2 वाक्य जोडण्यासाठी हा शब्द वापरलेला आहे. 2 कोणते वाक्य होते आता सांगितलं, द मॅन इज ऑनेस्ट आणि दुसरं वाक्य द मॅन इज ट्रस्टेड. या ठिकाणी आता द मॅन हे 2 वेळेस येत होतं, म्हणून ते जर कॉमन असेल एखादा नाउन त्यावेळेस त्याला एकच नाउन म्हणजे घेतात आणि सेंटेन्स बनवतात, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मग आपण हे या ठिकाणी वापरलेलं आहे. तसं या ठिकाणी काय केलं, मग आपल्या सेंटेन्सचे प्रकार पाहिजे, सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स, त्यावेळेस डीप मध्ये घेऊयात. पण या ठिकाणी 2 वाक्य जोडण्यासाठी या सर्वनामाचा उपयोग केलेला आहे. कोणत्या सर्वनामाचा, रिलेटिव्ह प्रोनाउनचा, संबंधित सर्वनामाचा. आणि म्हणून या ठिकाणी जे वापरलेलं हू आहे हे 2 वाक्य जोडण्यासाठी वापरले. म्हणून या सर्वनामाला काय म्हणायचं आहे, रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन यालाच मराठीमध्ये संबंधित सर्वनाम असतात. त्यानंतर तिसरे वाक्य पहा, व्हॉट टाइम डिड यू कम. व्हॉट टाइम डिड यू कम. या ठिकाणी या टाइम या शब्दाच्या अगोदर व्हॉट हा शब्द वापरलाय. आणि टाइम हे जे आहे ते काय आहे, नाउन आहे. काय, नाउन. आणि जर एखाद्या नामाच्या अगोदर हा एखाद्या प्रश्नामध्ये, हा प्रश्न आहे, एखाद्या प्रश्नामध्ये नाम दिलेलं आहे, नामाच्या अगोदर जर WH शब्द वापरला असेल तर त्याला म्हणायचं आहे इंटररोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. इंटररोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. तर मित्रांनो अशा प्रकारे हे बारकाईने आपला अभ्यास पाहिजे आणि करायचा आहे. तर मी जे सगळं तुम्हाला डीप मध्ये म्हणजे घेईल तेवढं तुमचा फायदा आहे. 10वी साठी तर आहेच, पण त्याच्याशिवाय ज्या इतर पुढच्या सुद्धा परीक्षामध्ये तुम्हाला म्हणजे ग्रामर जर तुम्ही लक्षपूर्वक अभ्यास केला तर तुम्हाला कुठंही आयुष्यभर ग्रामर म्हणजे वेगळा त्याचा अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. फक्त मी एक जर रिव्हिजन दिलं तर तुम्हाला याचा अभ्यास किंवा याचं उजळणी होऊन जाईल. तर
डबल एकदा बघा, हू आर यू हे इंटरगेटिव्ह प्रोनाउन आहे. द मॅन हू इज ऑनेस्ट इज ट्रस्टेड रिलेटिव्ह प्रोनाउन. आणि तिसरं व्हॉट टाइम डिड यू कम इंटरगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. अशा प्रकारे हे ॲडजेक्टिव्हचा पुढचा प्रकार आहे म्हणजे शेवटचा प्रकार आपण अभ्यासलेला आहे. तर अशा प्रकारे आपण अभ्यास केला आहे. याशिवाय आणखी आपण काही एक्झाम्पल पाहूयात या इंटरगेटिव्ह रिलेटिव्ह प्रोनाउनचे संबंधित सर्वनामाचे एक्झाम्पल घेऊयात एक दोन. या द मॅन इंटरगेटिव्ह प्रोनाउनचं एक्झाम्पल घ्या. द मॅन whom comma whom I met yesterday. The man whom I met yesterday is a great leader. Is a great leader. या ठिकाणी पहा WHOM whom या शब्दाने हे दोन वाक्य जोडलेले आहेत आणि दोन वाक्य जोडलेत आणि प्रश्नार्थक वाक्य नाही. हे दोन वाक्य जोडले असतील जर संबंधित सर्वनामाने तर त्यावेळेस त्याला म्हणायचं आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. त्यानंतर पुढचं सेंटेन्स पहा. दिस इज अ बॉय. दिस इज अ बॉय whose name was Gopal. His name was Gopal. या ठिकाणी सुद्धा काय केलं बघा. दिस इज अ बॉय हे पहिले सेंटेन्स आहे आणि हे दोन वाक्य जोडण्यासाठी काय केलं आहे या ठिकाणी whose हा शब्द वापरला आहे. WH वर्ड आहे पण WH वर्ड या ठिकाणी जरी वापरला असला तरी या ठिकाणी मात्र काय केलं आहे तर इज या ठिकाणी W शब्द वापरला आहे आणि रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे या ठिकाणी वापरला आहे. कारण की जर W शब्द जरी वापरला असला तरी या ठिकाणी दोन वाक्य जोडलेले आहेत. त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला नाही आणि प्रश्न विचारला नसेल आणि तरी सुद्धा वाक्यात जर तो W शब्द वापरला असेल तर त्यावेळेस त्या नामाला किंवा त्या सर्वनामाला संबंधित सर्वनाम असं म्हणायचं, रिलेटिव्ह प्रोनाउन असं म्हणतात. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिला आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक्स शेअर आणि कमेंट्स पण करा. सर्वात महत्त्वाचं आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका. सर्वांनी सबस्क्राईब करा.